लोहगड. आज आपण ज्या किल्ल्यावर ट्रेक करणार आहोत तो फक्त दिसायला भक्कम नाही, त्याने मावळच्या इतिहासात अनेक सत्तांचे बदल पाहिले आहेत. सातवाहन, राष्ट्रकूट, यादव, बहामनी आणि निजामशाहीच्या काळातून पुढे आलेला हा गड 1648 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सामील केला आणि 1670 मध्ये पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. पण एक गोष्ट तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पेशव्यांच्या काळात, विशेषतः नाना फडणवीसांच्या काळात याच लोहगडाचा वापर खजिना सुरक्षित ठेवण्यासाठी केला जात होता. आज मात्र इतिहासाचं हे पान पावसाळ्यात अगदी वेगळ्या रूपात दिसतं. धुक्यात लपलेली तटबंदी, शेवाळाने झाकलेल्या दगडी वाटा, ढगांमध्ये हरवलेले कडे आणि प्रत्येक वळणावर बदलणारा सह्याद्री. आणि या प्रवासाची खासियत इथे संपत नाही, कारण लोहगडाच्या आसपासच आपली भेट होणार आहे अशा दोन ठिकाणांशी जी या परिसराचा इतिहास हजारो वर्ष मागे घेऊन जातात. आपला प्रवास सुरू होणार आहे पावसाळ्यात जिवंत होणारा भाजे धबधबा आणि इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासूनचा बौद्ध वारसा जपणाऱ्या कातळात कोरलेल्या तब्बल 22 प्राचीन भाजे लेणी. एका बाजूला स्वराज्याचा गड, दुसऱ्या बाजूला हजारो वर्षांचा वारसा आणि मध्ये पावसात भिजलेला मावळ. तर चला पाहूया भाजेचा हा प्राचीन वारसा आणि लोहगडाच्या धुक्यामागे दडलेला इतिहास.